नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायची होती सोयाबीनची भाजी. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे. झटपट होणारी, टेस्टी अशी ही सोयाबीनची भाजी. साधे वरण डाळ बनवल्यावर त्यासोबत एक सुकी भाजी बनवावी लागते. त्यासाठी ही सोयाबीनची भाजी एकदम परफेक्ट आहे. तर यासाठी सर्वात पहिले सोयाबीन इथे पाण्यामध्ये भिजवून घेतली. गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून सोयाबीन भिजवून घेतली, ज्यामुळे ती छान अशी भिजवून रेडी होईल. त्यानंतर 2 छोटे कांदे उभे कापून घेतले. नंतर 3 लाल मिरची, कढीपत्ता, जिरे, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये दळून घेतले. त्याची एक छान अशी पेस्ट तयार केली. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी तडतडून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर त्यात जी पेस्ट तयार केली होती ती टाकली. छान अशी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची आहे. नंतर जी आपली सोयाबीन भिजवलेली होती ती पिळून घ्यायची आणि तिच्यात पाणी अजिबात राहू द्यायचं नाही. पूर्ण अशी पिळून व्यवस्थित घ्यायची आणि तेल सुटल्यानंतर मसाला असा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घरातलेच साधे मसाले टाकायचे, ज्यात हळद, घरातलं लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडासा हिंग एवढंच टाकलं होतं मी. आणि ते आपल्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा छानसं परतवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्यात हा सर्व मसाला शिजवून घेतला. आणि नंतर जी पिळून घेतलेली सोयाबीन होती ती त्यात टाकवली आणि एकदम 5 मिनिट फक्त अशी छान अशी शिजवून घेतली आणि आपली सोयाबीनची भाजी अशी एकदम छान अशी रेडी झाली. तर तुम्ही बघू शकता की फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही भाजी एकदम साधी, सोपी आणि टेस्टी अशी होते. ही भाजी एकदम छान अशी टेस्टी झाली होती आणि डाळ, चपाती यासोबत अशी सुकी भाजी लागतेच. तर मी अशी ही छान अशी सुकी भाजी तयार केली होती सोयाबीनची. सोयाबीनच्या भाजीसोबत इथे डाळ, चपाती, भात आणि सोबतच बीट आणि कांदा असे सलाडमध्ये घेतलं होतं आणि छान असे ताट भरून तुम्हाला दाखवले आहे. तर तुम्हाला ही भाजी आवडली असल्यास तुम्ही करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सर्व व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुम्हाला भाजी आवडली का हेही मला सांगा. असेच आपली नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.